महाराष्ट्र देश या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे। राज्य सरकारने या आठवड्यात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेऊया। पाणी टंचाईग्रस्त गावांसाठी एक दिलासादायक बातमी आहे। गेल्या 5 वर्षात टँकरची गरज भासलेल्या टंचाईग्रस्त गावांचा एक जलयुक्त शिवार अभियान 3.0 मध्ये प्राधान्याने समावेश करून जलसंधारणाची कामे तातडीने हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। मृदू व जलसंधारण व्यवस्थापन बैठकीत त्यांनी सूक्ष्म पाणलोट क्षेत्र विकास, जलस्रोतांचं बळकटीकरण आणि विभागांमधील समन्वयावर भर दिलाय। तसंच या अभियानाच्या यशकथांचा प्रभावीपणे प्रसार करण्याची सूचनाही केली। राज्य सरकारने एकूण 105 योजना नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्यात। महा-डीबीटी पोर्टलवर 19 नवीन योजनांचा समावेश करण्यात आलाय। महा-डीबीटीमुळे पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि गैरवापराला आळा बसला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। तसंच नागरिकांना घर बसल्या आणि सेवा केंद्रांद्वारे योजनांचा लाभ मिळावा या दृष्टीने सर्व योजना पोर्टलवर आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील विविध विकास कामांची पाहणी केली। महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने अंबाझरी तलावाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यात येणार आहे। पर्यटन सुविधा आणि जलक्रीडेला प्रोत्साहन दिलं जाणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। दुर्दैवाने मध्यंतरीच्या काळामध्ये पूर्ण जलपर्णीने हा तलाव संपला होता। पाण्याचा थेंब देखील दिसत नव्हता आणि नागपूरकरांना चिंता होती की आपला सर्वात आवडता लाडका अंबाझरी तलाव हा नामशेष झाला की काय। अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेने उत्तम काम करून संपूर्ण जलपर्णी संपवली। आता पुन्हा एकदा एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून याचा विकास करण्याकरता महाराष्ट्र शासन महानगरपालिकेला मदत करेल। तसंच नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांचीही त्यांनी पाहणी केली। मुंबईतील मेडिसिटी प्रकल्पासाठी अमेरिकेच्या क्लिवलँड क्लिनिकसोबत महाराष्ट्र शासनाचा करार झालाय। या करार प्रसंगी अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात अमेरिका भारत द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासंदर्भात चर्चा झाली। शाळा महाविद्यालयांचा परिसर अंमली पदार्थ मुक्त करणं आणि प्रत्येक शासकीय रुग्णालयात नशामुक्ती केंद्र सुरू करणं आणि अंमली पदार्थ विरोधी गुन्ह्यांच्या जलद निकालासाठी विशेष न्यायालय स्थापन करणं यासारखे प्रभावी उपाय राबवून नशामुक्त महाराष्ट्र घडवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। तसंच यासाठी जिल्हास्तरीय समित्या आणि राज्यस्तरीय एनकॉर्ड समितीच्या माध्यमातून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेनं समन्वयानं काम करण्याचं आवाहन त्यांनी केले। नशामुक्त महाराष्ट्र धोरणाबाबत सादरीकरण बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर येथील बहुप्रतीक्षित ताज हॉटेल प्रकल्पासाठीचा त्रिपक्षीय करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झाला। जिल्ह्यातील या पहिल्या पंचतारांकित ताज हॉटेलच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या आदरातिथ्य सुविधा उपलब्ध होणार आहेत। स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या, उद्योजकांसाठी व्यवसायाच्या आणि स्थानिक नागरिकांसाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत। त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला मोठी गती मिळणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊंच्या स्मारकासाठी नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 50 कोटी रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलाय। यापूर्वी जाहीर झालेल्या निधीतून जिजाऊ सृष्टीचं काम प्रगतीपथावर आहे। आता या नवीन निधीमधून लखुजी जाधव यांच्या ऐतिहासिक वाड्यातील प्रत्यक्ष स्मारक, परिसरातील रस्ते आणि इतर सुविधांचा विकास केला जाणार आहे। लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले। वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमारांच्या नुकसान भरपाईचे निकष ठरवण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसकडून अभ्यास सुरू आहे। हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आगामी 2 महिन्यांमध्ये मच्छीमारांना भरीव नुकसान भरपाई देण्याचा सकारात्मक निर्णय घेण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। पुणे जिल्ह्यातील लोहगाव उपजिल्हा रुग्णालय तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक परवानगी आणि सुविधा पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले। तसंच राजगड, चाकण, खेड येथील आरोग्य सुविधा, प्राथमिक आरोग्य केंद्रांचं बांधकाम, बालकांची जन्म नोंदणी आणि 108 रुग्णवाहिकेबाबत प्रलंबित कामांना गती देऊन निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी दिले। महाराष्ट्र देश या विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात, तोपर्यंत नमस्कार।